की अध्यात्म म्हणजे गळ्यात माळा पाहिजे, काहीतरी मठ पाहिजे, काहीतरी वेशभूषा पाहिजे आणि लोकांना काहीतरी प्रभावित करणारी भाषा पाहिजे आणि पैसे पाहिजे, लोकांकडे पैसे असले पाहिजेत, वेळ पण पाहिजे. आणि पण ह्याच्यामध्ये कोणी मनुष्य असा विचार करत नाही की हे अध्यात्म माझ्या जीवनामध्ये ॲप्लिकेशनमध्ये मी कसं आणू अरे जी भगवद्गीता लोक निवृत्तीनंतर म्हातारी मंडळी मंदिरात जाऊन ऐकतात, त्यांना हे कोणी तरुणपणी का नाही सांगत की ती युद्धभूमीमध्ये सांगितली गेलेली आहे, ज्याने आपली शस्त्र सोडलेली आहेत अशाला पुन्हा उद्युक्त करण्यासाठी सांगितलेली आहे. मग ही भगवद्गीता जर मी माझ्या जीवनात त्या टप्प्यावरती वाचली आणि जर ती माझ्या जीवनात मी अंगीकारली तर मी देखील अर्जुनासारखा नाही का होऊ शकणार? ही गोष्ट आपल्याकडे कोणीच सांगत नाही. ना शाळा सांगते, ना युनिव्हर्सिटी सांगते, ना कोणी घरामधली व्यवस्था सांगते. घरामध्ये एखादा तरुण मुलगा जप करायला लागला तर आजूबाजूचे म्हणतात अरे काय तुला कामधंदा नाही आहे का, तुला काही करायचं नाही आहे का, सत्संग ऐकायला गेला तर म्हणतात अरे वा तुझ्याकडे भरपूर वेळ दिसतोय मोकळा. वाय डोंट यू अंडरस्टँड, वाय नॉट दी होल सोसायटी अंडरस्टँड की या गोष्टी देखील त्याच्या जीवनामध्ये त्याच्या करिअरसाठी पूरक ठरू शकतात.